थोडा विचार आहे ना मोठा करा. मोठा विचार करणारी माणसं कधी छोटे राहत नाहीत आणि छोटे छोटे विचार करणारी माणसं कधीच मोठं होत नाहीत. आपण का मोठे नाही? आपण विचार तसा करत नाही. तुम्ही आज विचार करा मी भाषण करणार आहे, उद्या तुमचं भाषण होईल, 100% होईल. कारण माणूस जसा विचार करत असतो ना तसं घडतच असतं. तुम्ही आज विचार करा मला व्यासपीठावर बोलायचे, सातत्याने विचार करा, तुम्ही त्या मागे लागणार, तुम्ही बोलणार, 100% बोलणार. कारण तुम्ही कधी काळी विचार केला होता माझा बंगला हवाय, तुमचा बंगला झाला. मला गाडी हवी, तुमच्याकडे गाडी आहे. जे काही तुम्हाला आज मिळालं ना ते तुम्ही भूतकाळात केलेल्या विचारांमुळे मिळालं. भूतकाळात विचार केला मला गाडी हवी आहे, ती गाडी तुमच्याकडे आहे. आज तुम्ही जो घड्याळ तुम्हाला हवं होतं ते घड्याळ तुमच्याकडे आहे. जसे कपडे आपल्या विचारात असतात ना तसे कपडे कुठेतरी दिसतात बरं का. हां 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 मला हाच ड्रेस पाहिजे होता, हां हां मला तशी अंगठी पाहिजे होती, हां हां मला असं घड्याळ पाहिजे होतं. ते दिसतं पण आधी विचारात असतं, मग ते तुमच्याकडे येत असतं. आधी विचारात येऊ द्या. जे तुम्हाला व्हायचंय ना ते ठरवा, तुम्ही होणार आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. भूतकाळात जो विचार केला होता त्या ठिकाणी तुम्ही आज आहात. आज जो विचार करताय भविष्यात तुम्ही तिथं जाणार आहात. हे त्रिकालबाधी सत्य आहे. म्हणून विचारावरच सगळी जडणघडण असते. आणि म्हणून कोणी घडवत नसतं, कोणी बिघडवत नसतं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जसा विचार करशील तसं घडल. स्टेट डेअरिंग बिझनेस हे ना, स्टेट डेअरिंग तर सहज येते, काय नाही. सातत्यानं बोलून बोलून स्टेट डेअरिंग येते. स्टेट डेअरिंग मला पण नव्हती. म्हणजे 2 प्रकारचे वक्ते आहेत नाना. वक्ते 2 प्रकारचे. एक प्रयत्नातून झालेला वक्ता आणि काही लोक आहेत ते अंगभूत असतात. तर मी पण त्यापैकीच एक आहे. माझं म्हणजे वक्तृ मला आवड होती, मला बोलायचं होतं, इच्छा होती. लोकांना भारी बोलतात गड्या असं आपल्याला बोलता आलं पाहिजे असं वाटत होतं. वक्ता व्हायचं होतं पण ते जे अंगभूत असतं ना तेवढं काही नव्हतं. त्याला थोडा आकार द्यावाच लागला. मला सातत्यानं प्रयत्न मला ठेवावंच लागले. सराव मला जरा जास्त करावा लागला. पाठीमागं गर्दडे पाटलानं महात्मा गांधींचं उदाहरण दिलं. त्यांनी सराव केला, वक्तृत्व त्यांनी मिळवलं. नव्हतं जमत पण जिंकले, शेवटी वक्तृत्व मिळालं. जागतिक लेवलचे वक्ते झाले. इंग्रजांना ते आपल्या भाषणातून चले जाऊ म्हणाले पण भाषण त्यांनी जमवलं, प्रयत्नपूर्वक जमवलं. प्रयत्नपूर्वक जर केलं ना होतं. राज ठाकरे त्यांच्या चुलत्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करून करून शेम त्यांना तसं जमायला लागलं. RR पाटलासारखं बोलण्याचा प्रयत्न करून करून त्यांच्या मुलाला तसं जमायला लागलं. कुणासारखं तरी बोलून कुणासारखं तरी होता येतं, बोलता येतं बरं का. तुम्ही चांगल्या लोकांचा प्रभाव पाडून घेतला ना चांगलं होता येतं. आणि स्टेट डेअरिंग कोणालाच नसते सुरुवातीला, कोणालाच नसते. मलाही नव्हतं. माझं D.Ed झालं तिकडे राणी सावरगावला. त्यावेळी मी म्हणजे मला बोलण्याची तेवढी डेअरिंग नव्हती. त्यावेळी बरंच डेअरिंग करायला होतो मी. त्याचवेळी मला स्थळ आलं होतं लग्नासाठी. स्थळ कशाला असतं. आणि मला घरनं फोन आला की गावाकडे ये वडिलांचा. 2-3 मित्र जवळ बसलेले होते. हॉटेलवर चहा पित होतो आम्ही सगळे. ते म्हणजे कोणाच फोन आहे. म्हणजे वडिलाच. काय म्हणत होते मी गावाकडे. म्हणजे का म्हणलं कुणी पाहुण्यातली मुलगी असेल. आता मी D.Edला लागलोय ना. तेव्हा मी D.Edला लागलो होतो. तेव्हा D.Edला लागलं ना लय स्थळं यायचे. आता जर पोरगं D.Edला असलं ना स्थळ आलेलं मोडून त्याचं. हे हाल झाले D.Edवाल्यांचे. मला फोन आला. 2-4 मित्र, आता मित्र फार शिकवतात बरं का. मला म्हणले गावाकडली पोरगी करू नको म्हणले. का अरे गावाकडली कशाला, आता D.Edचीच बघ ना म्हणला. मग आमचं ठरलं ठीक आहे म्हणलं मग D.Edचीच बघू आपण. आपण घरच्याला समजून सांगू की मला पण शिक्षकच बायको करायची म्हणून. म्हणजे तिचा 50-60 हजार त्यावेळेसचा बरं का, माझा 50-60 हजार, लाख सव्वा लाख भागल आपलं सगळं. मस्तपैकी आपण एखादी छोटी आल्टो बिल्टो गाडी, स्विफ्ट गाडी घेऊन सुद्धा आपण नोकरीला जाऊ शकतो. हे चांगले दिवस आपले येतील असं मला तेव्हा वाटायचं. ती दिवसा स्वप्न बघायला लागलो. मी गाडी चालवतोय, बायको बाजूला बसली. आणि मग आम्ही ठरवलं की नाही आता गावाकडची नाही करायची, मुलगी D.Edचीच करायची. लक्षात ठेवा बोलण्याचं डेअरिंग मला नव्हतं. आणि जाताना वाटाना आमची चर्चा झाली चला मुलगी बघायला जाऊ. ते मित्रानं सांगितलं की आमच्या पाहुण्यातली एक मुलगी आहे आणि ती D.Edची आहे, आपण जाऊ बघायला, काय हरकत नाही. तू चांगला आहेस, पोपटासारखा बोलतोस आणि काय हरकत नाही, माझ्या मध्यस्थीनं ती मुलगी मिळेल. मी म्हणलो मुलगी कोणत्या याला आहे, सेकंडला आहे का फर्स्टला आहे. आता हे मी त्यावेळी सेकंड इयरला होतो.
तो म्हणला मुलगी बी सेकंड इयरलाच आहे. म्हणलं मग वयाचा डिफरन्स काहीच नाही रे. ते म्हणला विसरलास का? म्हणला तू 10वीला 2दा नापास आहेस ना. ते 2 वर्ष. हा खरंय बरं का. शिक्षणाचा आणि याचा काही संबंध नाही. नंतर काढले विषय मी, नंतर शिक्षक झालो, नंतर ग्रॅज्युएशन केलं. चला कुठपर्यंत आलतं? गाडीत बसून चाललो. हां जाताना आम्ही 2 व्हीलरवर, हो मोठ्या गाडीत नाही, आपल्या 2 व्हीलरवर बसलो. हां बसला एक जण चालवायला, मागं मी बसलो. माझ्या मागं आणखीन एक मीच असा होतो. दोन्ही असे मोठे होते. नवरदेव तर दिसनाच गेला मध्ये. चौथा आला बळत बसला मागं. 4 जण गेलो. गाडी वाटानं 2-3 वेळा बंद पडली, काही ढकली तर नेली. वाटानं आम्ही असा विचार केला की मी बोललो, मी काय बोलणार नाही, आपल्याला काय बोलायला धाडस होत नाही. धाडस नसायचंच मला बोलायचं. मग माझ्या मित्राला म्हणलं तू विचार जे काही विचारायचं ते. मग ते मला नाही, आता तुला मुलगी बघायची म्हणजे तुला समोरासमोर 2 गोष्टी तरी बोलल्या पाहिजेस तू. मग त्याला म्हणलं काहीतरी सोपं सांग मला, सोपं. मग त्यांनी मला सांगितलं काय नाही, तुमचं शिक्षण झालं का विचार. मी म्हणलं आता सेकंड इयर आहे माहिती की. ते मला विचारायचं म्हणून विचारायचं म्हणलं शिक्षण झालं का. मी ते पाठच केलं, तुमचं शिक्षण झालं का, शिक्षण झालं का, शिक्षण झालं का, शिक्षण झालं का. आता त्यानं गेल्यानंतर व्यवस्थित चौकशी केली मुलगी बघेपर्यंत. 10 मिनटं तोच बोलला. त्याने अशी चौकशी केली मस्त 10-15 मिनटं, जणू आरोपीची चौकशी केली आहे 15 मिनटापर्यंत. आणि वेळ आली माझ्यावर, मला काय शिकवलं होतं त्यांनी. मग मी म्हणलो तुमचं शिक्षण झालंय का म्हणायच्या ऐवजी मी घाबरून म्हणलो तुमचं लग्न झालंय का. डेअरिंग मलाही नव्हती ना, डेअरिंग मलाही नव्हती. डेअरिंग हळूहळू मिळाली. आणि स्टेट डेअरिंग ही विकत भेटत नाही. स्टेट डेअरिंग ही खरंच पुस्तकातून भेटत नाही. स्टेट डेअरिंगचं असं कुठलं औषध नाही. माणूस की हे घेतल्यानंतर बोलायला लागतो आहे एक, पण तुम्ही घेत नसाल अशी अपेक्षा करतो. स्टेट डेअरिंग मिळवावीच लागते स्टेजवर जाऊन. आता होतं का माहिती का, काही क्लासला, काही ट्रेनिंग सेंटरमध्ये स्टेट डेअरिंग मिळवण्यासाठी साऊंडवर गाणे लावणं, डान्स करणं असले प्रकार होतात. अरे पण डान्स करून स्टेट डेअरिंग बोलण्याची वाढत नसते. हे चुकीच्या प्रथा आहे. म्हणजे ट्रेनिंगच तशा असतात. शूटबूट घेऊन ट्रेनिंग घेतात लोक. समजलं का यस और नो म्हणायचं, लोकांनी यस म्हणायचं, कळालं काहीच नाही. आणि मग ते स्टेट डेअरिंग वाढवण्यासाठी हे खायचं ते खायचं, साऊंडवर गोल रिंगर करून त्या ट्रेनिंगमध्ये काहीतरी उपक्रम राबवलाय म्हणून सगळ्यांना डान्स करायचा. नाचून स्टेट डेअरिंग येतच नाही. मी त्या विषयामध्ये 15 वर्ष सखोल काम केलंय. वक्तृत्व या विषयामध्ये पार मी संशोधनापर्यंत गेलो. मी माझ्या पद्धतीनं संशोधन केलेलं आहे की नाचून बिचून स्टेट डेअरिंग येत नसते, वाचून बी स्टेट डेअरिंग येत नाही आणि नाचून बी स्टेट डेअरिंग येत नाही. स्टेजवरची डेअरिंग वाढवायची असेल तर तुम्ही स्टेजवर गेलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. बोलून बोलून स्टेट डेअरिंग वाढते, नाचून स्टेट डेअरिंग वाढत नाही. आणि वाचून बी स्टेट डेअरिंग वाढत नाही. नाचून नाचणं अधिक चांगलं येईल आणि वाचून अभ्यास चांगला होईल. पण स्टेट डेअरिंग मिळवायचे असेल तर तुम्ही सातत्याने प्रयत्नच केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे दालन आहे. इथं सातत्यानं दर रविवारी आम्ही लोकांचा सराव घेतोय. चुकीच्या पद्धती नको. भाषण पाठ करायचं दन 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 कोणाचं तरी घेऊन आणि ते भाषण मग दुसरीकडे कुठंतरी करायचं, अतिशय चुकीची पद्धत. दुसऱ्याचं भाषण पाठ करून आपलं भाषण स्वतःचं कधीच निर्माण होत नाही. माणसाचं डोकं हे पाण्याच्या विहिरीसारखं असलं पाहिजे. त्याला स्वतःच्या ज्ञानाचे झरे असले पाहिजे. माणसाचं डोकं हे पाण्याच्या टाकीसारखं नसावं. टाकीमध्ये कुठलं तरी पाणी टाकलं जातं आणि तेच पाणी नळा वाटतं तुम्हाला आम्हाला दिलं जातं. माणसाचं डोकं तसं नसावं. भाषण करणाराचं डोकं हे एखाद्या विहिरीसारखं असलं पाहिजे. त्याला स्वतःच्या ज्ञानाचे झरे असले पाहिजे. पाण्याच्या टाकीसारखं नसावं, कुणीतरी दिलं याच्यात टाकलं आणि लगेच तोंडावाटं लोकांना देतोय. नाही, स्वतःचंच असलं पाहिजे. स्वतःचे विचार व्यक्त करणं, सिद्ध करणं, ते झालं भाषण. आणि म्हणून तुम्हाला मनानं पुस्तकातलं बी जशाला तसं ॲज इट इज पाठ करून मांडू नका. ऐकल्यानं पण जशाला तसं मांडू नका आणि कुणीतरी दिल्यानं पण जशाला तसं मांडू नका. एक चारोळे असतील, स्लोगन असतील, शेरोशायरी असेल, ही ॲज इट इज जशाला तशी येईल. पण मधला जो कंटेन आहे, भाषणाचा जो विषय आहे, तो पाठ करायचा नसतो मुळात. आणि चूक इथं होते. आणि योग्य दिशेनं तुम्ही जात नाहीत म्हणून चांगल्या वक्तृत्वापर्यंत जात नाहीत. आणि वक्तृत्वाची वाट कधी संपत नसते. आज जर तुम्ही थोडे तयार झाला असाल तर आणखीन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आज जर तुम्ही तयार झाला असाल ना थोडेफार, तुम्ही आणखीन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. वाट संपत नसते कधीच. थोडं जमायलं की लगेच
अर्ध्या अळकुंडानं पिवळं होऊन लगेच नका बसू. मग काय होतं, बरेच लोक थोडंसं भाषण जमायला लागलं की मीच बोलतो गावात, मीच बोलतो गावात, माझ्याशिवाय कुणीच नाही, आणि ते गावाच्या बाहेर केव्हा बोलतच नाही, कारण त्याला वाटतं मी गावात मीच बोलतो. मग अल्पसंतुष्ट लोक म्हणायचं त्याला. आणि ते बी गावात काय बोलते माहिती का, चला नवरीचे मामा नवरीला घेऊन या. त्या बघा इतक्याच्या पुढे त्याच्याकडे काही काम नसतं. नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, आणि जेवल्यानंतर पत्रवळ्या उचला. इतक्या पलीकडे त्याला बोलता येत नाही. पण अल्पसंतुष्ट आहे, मी एवढंच करतो, त्याला कौतुक वाटतं मी बोलतो म्हणून. अरे याच्याही पुढे आणखीन काहीतरी जग आहे. तुझं वक्तृत्व, तुला स्टेज डेअरिंग मिळाली ना, तुझं वक्तृत्व जरा सगळ्यांच्या कामी येईल असं चांगला प्रवास कर. वक्तृत्वाची वाट ही न संपणारी वाट असते. कशाला अल्पसंतुष्ट होऊन बसतोस? जरा विश्व मोठं कर ना, स्वतःचं विश्व थोडं मोठं कर. अमर्याद विचार करा ना थोडा. आपण आपल्या विचाराला मर्यादा घालतोय.